Good morning, friends. Myself Dudhe sir from Mechanical Engineering Department. Now today we are study about the second year mechanical engineering subject named as engineering metrology. In a topic about the today's subject, today's lecture, the comparator. In a comparator, there are two types of comparator are studied in this lecture. First one as a optical types of comparator and second one as a pneumatic types of comparator. The working principle about the optical and pneumatic types of comparator are studied in this lecture, and also study the what is the advantages about the optical and pneumatic types of comparator, and also the disadvantages about the optical and pneumatic types of comparator, and also the application about the optical and pneumatic types of comparator. These are the topics are also study. These are the topics are study in this lecture. Now, in last lecture, we are also studied the two types of the comparator. First one as a sigma types of comparator, and second one as a dial gauge indicator. Again, these are the two types of comparator are studying in last lecture, and also study the various types of instrument and the information about the basic information about the how to read the instrument. These are the topics are studied in last lecture. ओके. तर बघा, आपण ज्यावेळेस मागचं लेक्चर ज्यावेळेस घेतलं होतं तर त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की दोन टाईपचे कंपॅरेटरचा स्टडी जो आहे तो आपण काय केला मागच्या लेक्चरला केला होता. त्याच्यामध्ये कोणकोणते टाईपचे कंपॅरेटरचा स्टडी केला होता आपण. तर फर्स्ट वन ॲज अ डायल गेज इंडिकेटर आणि सेकंड वन ॲज अ सिग्मा कंपॅरेटर. ह्या दोन टाईपचा जे कंपॅरेटर आहे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आपण जाणून घेतलं होतं, त्याचं कन्स्ट्रक्शन आपण जाणून घेतलं होतं. त्याचबरोबर त्याचं ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपण जाणून घेतले होते. त्याचबरोबर अजून एक लेक्चर आपण घेतलं होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंट जे आहेत, मग त्याच्यामध्ये लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत आणि अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. तर ह्या जे कोणकोणते लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, कोणकोणते अँग्युलर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, ह्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय केला होता आपण लास्ट लेक्चरला केला होता की त्याचं कसं आपण जे ते प्रत्येक जो इन्स्ट्रुमेंट आहे तो तुम्हाला मी नाही ॲज अ 3D डायग्राममध्ये तुम्हाला दाखवला होता. तो कसा रीड करतो, त्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत, त्या कोणकोणत्या पार्टला कोणकोणते नावं आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय केला होता आपण लास्ट लेक्चरला केला होता. तर आताचं जे लेक्चर जे आहे तर त्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर दोन टाईपचे कंपॅरेटर आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मग कोणकोणते टाईपचे कंपॅरेटर आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट वन ॲज अ ऑप्टिकल टाईप्स ऑफ कंपॅरेटर आहे का नाही, आणि सेकंड वन इज अ न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कंपॅरेटर. ह्या दोन टाईपचे कंपॅरेटर जे आहेत तर ते काय करणार आहोत आपण या लेक्चरला बघणार आहोत. मग ह्या लेक्चरमध्ये आपण हे ऑप्टिकल आणि न्यूमॅटिक टाईपचे कंपॅरेटरचं काय करणार आहोत, तर कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, ते कुठं कुठं यूज केलं जातं, त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करणार आहोत आपण ह्या लेक्चरला बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करू आता. आपलं पहिलं तर आहे ऑप्टिकल कंपॅरेटर. मग ऑप्टिकल कंपॅरेटर इन मेट्रोलॉजी द कंपॅरेटर इज अ प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट. मग मेट्रोलॉजी सब्जेक्टमध्ये कंपॅरेटर काय भूमिका बजावायचं काम करतं, एक प्रकारचं प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट ते आहे विच इज यूज टू कम्पेअर द डायमेन्शन ऑफ द गिवन कॉम्पोनंट. मग बाय युझिंग द कंपॅरेटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, यूज टू कम्पेअर करू शकता काय तुमचे गिवन डायमेन्शन जे आहेत एखाद्या कॉम्पोनंटचे, तर ते काय करू शकता तुम्ही कम्पेअर करू शकता विथ द ॲक्च्युअल वर्किंग स्टँडर्ड आहे का नाही. तुमच्या ॲक्च्युअल वर्किंग स्टँडर्डमध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या कंपॅरेटरचा यूज करून काय करू शकता, तर एक प्रकारे काय करू शकता, डायमेन्शन जे आहे ते तुमच्या गिवन कॉम्पोनंटचे ते काय करू शकता, एक प्रकारे कम्पेअर करू शकता. एक प्रकारचं प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट जे आहे हे आहे. याच्यामुळे काय होतं आहे, तो तुमचा टाईम कन्झ्युमिंग जो आहे तो काय होतोय कमी लागतोय तुम्हाला आहे की नाही, रिड्युसिंग द रिव्हर टाईम आहे की नाही. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मास प्रोडक्शन करू शकता बाय युझिंग द कंपॅरेटरचा यूज करून. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह अबाउट द कंपॅरेटर. ओके. सो नेक्स्ट स्लाइड बघू आपण ऑप्टिकल कंपॅरेटर.
मग हे ऑप्टिकल कम्पॅरेटर जे आहे हे त्याचं वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन कसं आहे. अँड ऑप्टिकल कम्पॅरेटर ऑफ्टन कॉल्ड जस्ट अ कम्पॅरेटर इन अ context of as a profile projector is a given that apply the principle of the optic to the inspection of the manufactured part. मग बाय युजिंग द ऑप्टिकल कम्पॅरेटरमध्ये काय केलं जातं, एक लाईट सोर्स यूज केला जातो. त्या लाईट सोर्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, ह्या ऑप्टिकल कम्पॅरेटरवर त्याचा फ्लॅशअप केला जातो आणि त्याच्या थ्रू त्याचे डायमेन्शन जे आहे ते काय केले जातात, स्क्रीनली रेकॉर्ड करून ते काय केले जातात तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवर दाखवले जातात बाय युजिंग द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. प्रोफाईल प्रोजेक्टरचा यूज करून आहे का नाही. एक प्रकारचा प्रोफाईल प्रोजेक्टर इज अ डिव्हाइस दॅट अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ द ऑप्टिक. एक प्रकारचं प्रोफाईल प्रोजेक्टर त्याच्यामध्ये यूज केलं जातं आहे का नाही. प्रोफाईल प्रोजेक्टचं जे डिव्हाइस जे आहे ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये यूज केलं जातं ॲज अ ऑप्टिक्स म्हणून टू द इन्स्पेक्शन ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग पार्ट. कशासाठी, तर इन्स्पेक्शन करण्यासाठी तुमचे मॅन्युफॅक्चरिंग पार्ट जे आहेत आहे का नाही किंवा कॉम्पोनंट आहे त्याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी काय केलं जातं, हे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर यूज केलं जातं. इन अ कम्पॅरेटर द मॅग्निफाईज shell shuttered as a part is a projected upon the screen. मग हे काय केलं जातं, एक प्रकारचं मॅग्निफाईड केलं जातं ॲज अ पार्ट प्रोजेक्टेड अपॉन द स्क्रीन. मग ते कुठं प्रोजेक्ट केलं जातं, तुमच्या स्क्रीनच्या समोर तुमचा जो पार्ट जो आहे तो काय केला जातो, प्लेस केला जातो आणि त्याच्यावर एक प्रकारचं मॅग्निफाईड केलं जातं ते आहे की नाही. हेन्स द डायमेन्शन अँड जॉमेट्री ऑफ द पार्ट आर मेजर्ड अगेन्स्ट प्रिस्क्राईब्ड लिमिट. आणि त्याचे डायमेन्शन, त्याची जॉमेट्री आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचं मेजरमेंट जे आहे ते बाय युजिंग द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये केलं जातं. इट इज द युजफुल आयटम इन अ स्मॉल पार्ट मशीन शॉप ऑर प्रोडक्शन लाईन फॉर द क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन टीम. मग हे काय आहे, इट इज द युजफुल आयटम फॉर द स्मॉल पार्ट मशीन शॉप आहे का नाही. स्मॉल पार्ट जे आहेत तर ते मेजरमेंट तुम्हाला करायचे आहे की नाही. त्यासाठी हे कसं आहे, युजफुल आहे ॲज अ मशीन शॉप और प्रोडक्शन लाईन. मग मशीन शॉप असेल तुमचं किंवा प्रोडक्शन लाईन असेल फॉर द क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन, एक प्रकारचं क्वालिटी कंट्रोलिंग त्याची करण्यासाठी किंवा क्वालिटी एक प्रकारे मेंटेन ठेवण्यासाठी ते मेजरमेंट आणि मास प्रोडक्शन तुम्हाला करण्यासाठी हे कसं एक प्रकारचं क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन टीम थ्रू काय केलं जातं, एक प्रकारचं ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर त्याचं क्वालिटी मेजरमेंट करू शकता, त्याचं एक प्रकारचं डायमेन्शन मॅग्निफाईज करू शकता आहे की नाही, मॅग्निफाईड करू शकता. एक प्रकारचं मास प्रोडक्शनसाठी कसं आहे, हे सुटेबल आहे. बघा हे बघा अशा प्रकारचं काय असतं, तर एक प्रकारचं ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर आहे की नाही. 6 हर्ट्ज हॉरिझॉन्टल बीम ऑप्टिकल कम्पॅरेटर आपण त्याला म्हणतो आहे की नाही. डॉर्सीज 16 हर्ट्ज हॉरिझॉन्टल बीम ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. अशा प्रकारचं कम्पॅरेटर जे आहे ते असतं आहे की नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी दिलं आहे की नाही. मग त्याच्यानंतर प्रिन्सिपल जे आहे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचं ते बघू. अँड ऑप्टिकल कम्पॅरेटर इज अ डिव्हाइस दॅट अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ द ऑप्टिक्स फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द मॅन्युफॅक्चर्ड पार्ट. एक प्रकारचं इन्स्पेक्शन करण्यासाठी तुमचे मॅन्युफॅक्चरिंग पार्ट जे आहे बाय युजिंग द ऑप्टिक्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर मॅन्युफॅक्चरिंग पार्टचं इन्स्पेक्शन तुम्ही करू शकता. इन अ कम्पॅरेटर द मॅग्निफाईड shell shutter of the part is projected on the screen and the dimension and geometry of the part are measured against the prescribed limit. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तुमची जी स्क्रीन जी आहे, प्रोजेक्टर स्क्रीन जी आहे, ऑप्टिकल स्क्रीन जी आहे, त्या स्क्रीनच्या समोर काय केलं जातो, हा जो मॅन्युफॅक्चरिंग पार्ट जो आहे तो तुम्ही तिथं काय केला, प्लेस केला, तर ते मॅग्निफाईड त्याला केलं जातं आणि त्याची काय केली जाते, एक प्रकारचे डायमेन्शन अँड जॉमेट्री जे ऑफ द पार्ट काय केली जाते, तर मेजरमेंट केली जाते. त्याचे डायमेन्शन मेजरमेंट केले जातात, त्याची काय केलं जातं, अजून मेजरमेंट केली जाते, डायमेन्शन मेजरमेंट केलं जातं, त्याची जॉमेट्री पण काय केली जाते, एक प्रकारची बनवली जाते प्रिस्क्राईब्ड लिमिटमध्ये आहे की नाही. अशा प्रकारचं एक प्रकारचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते तुमच्या ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत द ॲडव्हान्टेजेस अबाउट द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. मग ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, काय फायदे आहे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचं. तर फर्स्ट वन इज हाय ॲक्युरसी विल बी अचिव्ड सिन्स इट इज द हॅव्हिंग व्हेरी लेस मुव्हिंग पार्ट. मग हे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर कसे आहेत,
तर हाय ॲक्युरसी पर्पजेससाठी ते कसे आहेत तर सुटेबल आहेत, आहे का नाही. विल बी अचिव्ड सिन्स इट इज अ हेविंग व्हेरी लेस मुव्हिंग पार्ट. त्याच्यामध्ये काय असतं ते एक प्रकारे कमीत कमी आणि खूप कमी मुव्हिंग पार्ट्स असतात. जसं की तुम्हाला मी डायल गेज इंडिकेटर सांगितलं होतं, तर डायल गेज इंडिकेटरमध्ये काय केलेलं असतं किंवा सिग्मा कम्पॅरेटर असेल, तर ह्या दोन्ही कम्पॅरेटरमध्ये काय केलेलं असतं मेकॅनिकली लिंकेजिंग केलेलं आहे की नाही. व्हेरियस टाईप्स ऑफ गिअर्स आहेत किंवा गिअर ट्रेन आहेत, तर ते काय आहेत तर मेकॅनिकली लिंकेजिंग आहेत, खूप सारे मुव्हिंग पार्ट आहेत. तसं तुमच्या ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये नाही आहेत, आहे की नाही. हा एक त्याचा फायदा आहे की नाही. हाय 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 ॲक्युरसीसाठी ते कसे आहेत तर सुटेबल आहेत तुमचे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. सेकंड म्हणायचं पॅरलेक्स एरर विल बी अवॉइडेड. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर पॅरलेक्स एरर तुम्हाला येऊच शकत नाही याच्यामध्ये. ओके, जसं की तुम्हाला मी सांगितलं लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये तुमची जर आयची पोझिशन जर रॉंग जर झाली तर तुम्हाला काय होऊ शकतं पॅरलेक्स एरर फाइंड आउट होऊ शकतो, आहे का नाही. आयची पोझिशन जर तुमची करेक्ट असेल, तुमच्या डोळ्यांची पोझिशन जर करेक्ट असेल मेजरमेंट करताना, तर तुम्हाला पॅरलेक्स एरर येणार नाही. पण तुमच्या डोळ्याची पोझिशन जर रॉंग झाली तर तुम्हाला काय होईल डायरेक्टली तुमचा जो पॅरलेक्स एरर जो आहे तो काय होईल डायरेक्टली फाइंड आउट होईल, आहे का नाही. तसं याच्यामध्ये नाही आहे, तुमच्या ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये नाही आहे. ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये तुम्हाला पॅरलेक्स एरर डायरेक्टली अवॉइडेड आहे, तुम्हाला पॅरलेक्स एरर येऊच शकत नाही तिथं, आहे की नाही. थर्ड वन ॲज अ लेस वेट कॉम्प्रेस्ड टू अदर कम्पॅरेटर ड्यू टू फेवर पार्ट. मग याचं वेट जे आहे ते कसं आहे लेस कमी प्रमाणात वेट आहे कम्पेअर टू अदर कम्पॅरेटर ड्यू टू फेवर पार्ट, आहे का नाही. अदर कम्पॅरेटरपेक्षा ते कसं आहे कमी वेटचं आहे, हा एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतरून व्हेरी सुटेबल फॉर प्रिसिजन मेजरमेंट ड्यू टू हाय मॅग्निफिकेशन कॅन बी अचिव्ड. मग हे कसं आहे व्हेरी सुटेबल आहे फॉर द प्रिसिजनसाठी, आहे की नाही. प्रिसिजन म्हणजे एक प्रकारची तंतोतंतपणे मेजरमेंट करण्यासाठी ते कसं आहे तर एकदम सुटेबल आहे ड्यू टू हाय मॅग्निफिकेशन, हायली ते मॅग्निफाईज करतं आणि कॅन बी अचिव्ड. हाय मॅग्निफिकेशन थ्रू ते काय काय आहे तर ते सुटेबल आहे. अशा प्रकारचे काय आहेत तर ॲडव्हान्टेजेस अबाउट द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. सेकंड आणि त्याच्यानंतर बघणार आहोत आपण तर डिसॲडव्हान्टेजेस अबाउट द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. मग तोटे काय आहेत तुमच्या ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचे. नीड अ सेपरेट इलेक्ट्रिकल सोर्सेस. मग हा जो ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर तुम्ही यूज करताय त्यासाठी काय लागतं आहे तुम्हाला तर सेपरेट इलेक्ट्रिकल सोर्स लागतो आहे की नाही. जसं की तुम्हाला सांगितलं मेकॅनिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये कोणताही प्रकारचा इलेक्ट्रिकल सोर्स आपल्याला काय करत नाही लागत नाही. तसं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सोर्स काय आहे गरजेचा आहे, हा एक त्याचा तोटा आहे. त्याच्यानंतर ऑप्टिकल मीन अँड एक्सपेन्सिव्ह. ते कसे आहेत ऑप्टिकल मीन अँड एक्सपेन्सिव्ह आहेत, आहे की नाही. कसे आहेत तर कॉस्टली आहेत थोडे, आहे की नाही. नॉट सुटेबल फॉर कंटिन्युअस यूज ड्यू टू द स्केल टू बी व्ह्यू थ्रू आयपीस. हे कसे आहेत तर नॉट सुटेबल फॉर कंटिन्युअस यूज. कंटिन्युअस यूजसाठी ते कसे आहेत तर सुटेबल नाही आहेत ड्यू टू द स्केल टू व्ह्यू थ्रू आयपीस, आहे की नाही. तुम्ही काय करू शकता ड्यू टू द सुटेबल नाही आहे कशासाठी तर तुमच्या डोळ्या थ्रू तुम्ही काय करू शकत नाही आयपीस आपलं आयपीस थ्रू तुम्ही नाही का त्याचं स्केल काय करू शकत नाही रीड करू शकत नाही, आहे की नाही. सुटेबल टू यूज इन अ डार्क रूम ओनली. मग हे कसे कुठं सुटेबल आहेत तुमची डार्क रूम म्हणजे एकदम डार्क रूम म्हणजे एकदम अंधार ज्या ठिकाणी अंधारातली रूम जी आहे तिथं ते कसे आहेत तर सुटेबल आहे, हा एक त्याचा तोटा आहे की नाही. हे झाले डिसॲडव्हान्टेजेस अबाउट द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. आता त्याच्यानंतर बघणार आहोत आपण ॲप्लिकेशन अबाउट द ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. मग हे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचे ॲप्लिकेशन काय सांगता येतील. अँड ऑप्टिकल कम्पॅरेटर इज अ डिव्हाइस दॅट अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिक फॉर द इन्स्पेक्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पार्ट, आहे की नाही. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जिथं इन्स्पेक्शन करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग पार्टचं तुम्हाला काय करायचं आहे इन्स्पेक्शन करायचं आहे की नाही क्वालिटी डिपार्टमेंटला, तर तिथं तुम्ही काय करू शकता हे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर यूज करू शकता. An optical comparator is used for the wide range of the dimensional inspection application. तुम्हाला डायमेन्शनल इन्स्पेक्शन तुम्हाला करायचं असेल तुमच्या वर्कपीसचं किंवा एखाद्या कॉम्पोनंटचं तर तिथं सुद्धा तुम्ही काय करू शकता ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचा यूज करू शकता. अँड ऑप्टिकल कम्पॅरेटर हॉरिझॉन्टल मॉडेल वर्क वेल विथ द पार्ट दॅट नीड टू बी
fixed held in a vice or a center. मग हे जे ऑप्टिकल कम्पॅरेटर जे आहे हॉरिझॉन्टल मॉडेल वर्क, मग हॉरिझॉन्टल मॉडेलमध्ये जे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, जो पार्ट जो आहे तो काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला तर फिक्स करून ठेवणं गरजेचं आहे किंवा हेल्ड इन अ व्हाईसला तो अडकून ठेवणं गरजेचं आहे किंवा सेंटर इन अ कॉर्नर आहे की नाही, कॉर्नरच्या सेंटरला तो एकदम आपलं सेंटरला तो काय करणं गरजेचं आहे तर प्लेस करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं केअर जे आहे ते तुम्हाला ह्या ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये घ्यावं लागतं आहे की नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. मग न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपलं प्रिन्सिपल आपण काय करू जाणून घेऊ. न्यूमॅटिक कम्पॅरेटर और प्रेशर कम्पॅरेटर मेट्रोलॉजी. अ कम्पॅरेटर इज अ प्रेसिजन instrument used to compare the dimension of the given working component. As a working principle as the same for the optical types of comparator and pneumatic types of comparator. हे काय करायचं काम करतं तर फक्त न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर और प्रेशर कम्पॅरेटर आपण त्याला म्हणतो आहे की नाही, तो एक मेट्रोलॉजीचाच पार्ट आहे. कम्पॅरेटर इज अ प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट, एक प्रकारचं प्रिसिजनच इन्स्ट्रुमेंट आहे, एक प्रकारची तंतोतंतपणा तुम्हाला वर्कपीसची चेक करायची असेल ती तुम्ही काय करू शकता, हा कम्पॅरेटर यूज करू शकता. यूज टू कम्पेअर द डायमेन्शनल ऑफ अ गिवन वर्किंग कॉम्पोनंट आहे की नाही, यूज टू कम्पेअर द डायमेन्शन ऑफ द गिवन वर्किंग कॉम्पोनंट आहे की नाही. गिवन वर्किंग कॉम्पोनंट जे आहेत त्याचं एक प्रकारचं काय करायचं आहे, तुम्हाला डायमेन्शनली तो त्याचे प्रिसिजन चेक करायचे आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, बाय युजिंग द न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचा यूज करू शकता विथ द ॲक्च्युअल वर्किंग स्टँडर्ड आहे की नाही, विथ द ॲक्च्युअल वर्किंग स्टँडर्डनुसार. दे आर डिफरंट टाईप ऑफ द कम्पॅरेटर आर अवेलेबल. मग याच्यामध्ये डिफरंट टाईपचे कम्पॅरेटर काय आहेत तर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर हे बघा न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचं असा प्रकारचा असतो आहे की नाही. तर न्यूमॅटिक कम्पॅरेटर जे आहेत तर प्रेशर रेंज 0 to 3000 PSI म्हणजे 210 बारपर्यंत तो काय करू शकतो आपण. न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचं प्रेशर रेंज जी आहे ती 210 बारपर्यंत असते. दिस न्यूमॅटिक कम्पॅरिझन प्रेशर कम्पॅरेटर इज डिझाईन फॉर टेस्टिंग प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अगेन मास्टर टेस्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहे की नाही. एक प्रकारचं मास्टर टेस्टिंगसाठी काय केलं जातं, हे न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर यूज केलं जातं. दिस कॉस्ट इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड प्रिसिजन कंट्रोल फॉर इम्पॉर्टंट कॅलिब्रेशन रिक्वायरमेंट अँड इन्क्लूड मेनी फीचर्स फाउंड इन ऑन अ पॉप्युलर लाईन ऑफ द न्यूमॅटिक डेडवेट टेस्टर्स आहे की नाही. मग हे कसे आहेत, ते एक प्रकारचे कॉस्ट इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट आहेत आहे की नाही. तर त्याची कॉस्ट कशी आहे तर जास्त आहे की नाही न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरची. और पॉप्युलर और न्यूमॅटिक डेडवेट टेस्टर, एक प्रकारचं डेडवेट टेस्टर म्हणून आपण काय करतो त्याचा यूज करू शकतो आहे की नाही. द प्रिन्सिपल अबाउट द न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ न्यूमॅटिक कम्पॅरेटर इज when the air under the constant pressure discharge by passing through two opening, if one of the hole is kept uniform the pressure will charge according to the size of the other. मग याच्यामध्ये जे न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर आहे, न्यूमॅटिक म्हणजे काय तर एअर टाईप्स ऑफ कम्पॅरेटर आहे. याच्यामध्ये एक प्रकारचं एअर मीडियम काय केलं जातं यूज केलं जातं आहे का नाही. वेन द एअर अंडर द कॉन्स्टंट प्रेशर, एक प्रकारची कॉन्स्टंट प्रेशरनुसार काय केली जाते, एअर काय केली जाते डिस्चार्ज केली जाते बाय पासिंग थ्रू टू ओपनिंग आहे की नाही. दोन ओपनिंग थ्रू ती काय केली जाते पास केली जाते. इफ वन ऑफ द होल इज केप्ट युनिफॉर्म, आणि एक होल जे आहे ते कसं असतं तर केप्ट युनिफॉर्म असतं. द प्रेशर विल चार्ज अकॉर्डिंग टू द साईज ऑफ द ऑदर आहे की नाही. तर प्रेशर जे आहे विल चेंज आहे की नाही. प्रेशर काय केलं जातं चेंज केलं जातं कशाच्या अकॉर्डिंग तर साईज ऑफ द ऑदर आहे की नाही. साईजनुसार ते काय केलं जातं चेंज केलं जातं. अशा प्रकारचं वर्किंग जे आहे वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरचं आहे की नाही. द ॲडव्हान्टेजेस अबाउट द न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर, हाय डिग्री ऑफ मॅग्निफिकेशन इज पॉसिबल. याच्यामध्ये हाय डिग्री ऑफ मॅग्निफिकेशन आपण काय करू शकतो तर करू शकतो. हे त्याच्यासाठी कसं आहे तो सुटेबल आहे. त्याच्यानंतर नो विअर टेक प्लेस इन द वर्कपीस ड्यू टू नो कॉन्टॅक्ट ऑफ द कम्पॅरेटर टू द वर्कपीस. मग याच्यामध्ये काय होत नाही तुमच्या वर्कपीसची काय होत नाही तर विअर होत नाही आहे. का होत नाही तर तुमचा कॉन्टॅक्टच होत नाही आहे तुमच्या कशाशी
नो कॉन्टॅक्ट ऑफ द कम्पॅरेटर टू द वर्कपीस, आहे की नाही. कम्पॅरेटरचा तुमचा कम्पॅरेटर जो आहे त्याचं तुमच्या वर्कपीसशी काय होत नाही, तर कॉन्टॅक्टच होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेअर अँड टिअर होण्याचा प्रश्नच नाही, आहे की नाही. त्याच्यामध्ये काय होत नाही आहे, नो वेअर टेक प्लेस, आहे की नाही. त्याच्यानंतरून हाय ॲक्युरसी कॅन बी अचीव ड्यू टू व्हेरी फ्यू मुव्हिंग पार्ट. हे कसे आहेत सुटेबल, तर हाय ॲक्युरसी पर्पजसाठी ते कसे आहेत, तर सुटेबल आहेत. अचिविंग टू व्हेरी फ्यू मुव्हिंग पार्ट, त्याच्यामध्ये कमी मुव्हिंग पार्ट आहेत. त्याच्यानंतरून सुटेबल टू मेजर द डायमीटर ऑफ होल. हे कशासाठी सुटेबल आहे, तर तुम्हाला डायमीटर मेजरमेंट करायची एखाद्या होलची, आहे की नाही. तर त्याच्यासाठी हे कसे आहेत, न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर कसे आहेत, तर सुटेबल आहेत, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिसएडव्हान्टेजेस अबाउट द न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर. मग न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये डिसएडव्हान्टेजेस काय सांगता येईल. लो स्पीड ऑफ रिस्पॉन्स कम्पेअर टू अदर टाईप ऑफ कम्पॅरेटर लाईक ऑप्टिकल कम्पॅरेटर. याचा स्पीड ऑफ रिस्पॉन्स कसा आहे, तर लो आहे कम्पेअर टू अदर कम्पॅरेटर लाईक ऑप्टिकल कम्पॅरेटर. जसं की ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये त्याचा स्पीड ऑफ रिस्पॉन्स कसा आहे, तर चांगला आहे. तसा जे न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर जे आहे त्याच्यामध्ये कसा आहे स्पीड ऑफ रिस्पॉन्स, तर लो स्पीड ऑफ रिस्पॉन्स आहे कम्पेअर टू अदर कम्पॅरेटर, आहे की नाही. हा एक तोटा आहे. अँड ॲक्युरेट प्रेशर रेग्युलेटर इज रिक्वायर्ड. त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला, तर एक प्रकारचा ॲक्युरेट प्रेशर रेग्युलेटर गरजेचं आहे. अँड द ॲपरेटस इज नॉट पोर्टेबल. याचं ॲपरेटस जे आहे ते कसं आहे, तर पोर्टेबल नाही आहे. ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण काय करू शकत नाही, नेऊ शकत नाही, आहे की नाही. द स्केल इज नॉट युनिफॉर्म. अजून काय तोटा आहे, त्याचं जे स्केल जे आहे ते कसं आहे, तो युनिफॉर्म नाही येऊ शकत, आहे की नाही. हा एक त्याचा काय आहे, तो तोटा आहे, आहे की नाही. स्केल इज नॉट युनिफॉर्म. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन, द ॲप्लिकेशन अबाउट द pneumatic types of comparator. No wear take place in no work take place is on the workpiece due to no contact of the comparator to the workpiece. High accuracy can be achieved due to very few moving part. ह्याच्यामध्ये काय होत नाही, तर वेअर काय होत नाही तुमच्या वर्कपीसची. त्याच्यामध्ये काय होत नाही आहे, तर तुमचा कम्पॅरेटरचा कॉन्टॅक्ट तुमच्या वर्कपीसशी येतच नाही आहे. जसं की तुमचं डायल गेज इंडिकेटर आहे, डायल गेज इंडिकेटर असेल किंवा तुमचं सिग्मा कम्पॅरेटर असेल, याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो तुमच्या वर्कपीसशी येतो. त्याच्यामुळे काय होतं, वेअर अँड टिअर होते त्याच्यामध्ये. तसं न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटरमध्ये तुमच्या वर्कपीसशी तुमच्या कम्पॅरेटरचा कॉन्टॅक्टच येत नाही. त्याच्यामध्ये वेअर अँड टिअर होत नाही. ते कसे आहेत, हाय ॲक्युरसी कॅन बी अचीव ड्यू टू व्हेरी फ्यू मुव्हिंग पार्ट. हे कसे आहेत, हाय ॲक्युरसीसाठी काय आहेत, तर सुटेबल आहेत. सुटेबल टू मेजर द डायमीटर ऑफ होल. एखाद्या डायमीटर मेजरमेंट करायची असेल तुमच्या होलची, तर ते मेजरमेंट करण्यासाठी ते कसे आहेत, तर सुटेबल आहे. बेस्ट इन्स्ट्रुमेंट टू डिटरमाइन द ओव्हॅलिटी अँड टेपर ऑफ द सर्क्युलर होल, आहे की नाही. सर्क्युलर होल जे आहेत तर टेपरला असतील तर ते मेजरमेंट करण्यासाठी कसे आहेत, हे ऑप्टिकल टाईप्स ऑफ कम्पॅरेटर न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर कसे आहेत, तर सुटेबल आहेत. ओके, थँक्यू. आपण हे दोन ऑप्टिकल आणि न्यूमॅटिक टाईप्स ऑफ कम्पॅरेटर आपण आता जे शिकलो हे तुम्हाला आय होप समजले असतील. ओके, थँक्यू सो मच.